चेंबूर स्कूल बसवर झाड कोसळल्याचं प्रकरण याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळालेली आहे। कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। झाडांच्या सुरक्षिततेसाठी नव्या एसओपी देखील जारी करण्यात आल्यात। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आलेला आहे। दुर्घटनेला कंत्राटदार जबाबदार ठरवण्यात आलाय। कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। झाडांची सुरक्षितता आणि रस्त्यांच्या देखरेखीसाठी नेमलेले कंत्राटदार घटनेला जबाबदार असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने दिलाय। या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिलेले आहेत। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। तर चेंबूरमध्ये पावसामध्ये एका स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याला चौकशी समितीने जो अहवाल दिलाय या अहवालामध्ये कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि कंत्राटदाराला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि महापालिकेला लवकरात लवकर या आदेशाचे अंमलबजावणी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। उद्यान आणि रस्ते विभागाला या प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि कंत्राटदार कंपनीला दोषी ठरवत 5 लाखांचा दंड जारी करण्यात आलाय। झाडांच्या सुरक्षिततेसाठी नव्या एसओपीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडलेल्या होत्या। चेंबूरमध्ये देखील अशी घटना घडली। एका स्कूल बसवर हे भलं मोठं झाड कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। चौकशी समिती नेमण्यात आली आणि त्यानंतर समितीने दिलेल्या अहवालामध्ये कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आलेले आहे आणि उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे।